बातमी आता पावसाची आहे। मुंबईसह उपनगरात मध्यरात्री पावसाने हजेरी लावली। रात्री 12 ते पहाटे 3 पर्यंत जोरदार पाऊस झाला। नवी मुंबई ठाण्यात सुद्धा पावसाच्या सरी बरसल्या। गेल्या आठवड्यामध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर काल रात्री मुंबईमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाली। रात्री 12 ते 3 या दरम्यान साधारण काही ठिकाणी 100 मिलीमीटरच्या आसपास पाऊस पडल्याची नोंद आहे। त्यामुळे जवळपास आठवड्याभराने पुन्हा एकदा मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। आज आणि उद्या हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे। नवी मुंबई ठाण्यात पावसाच्या सरी बरसल्यात। खरं तर गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती, मात्र काल रात्री अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली। बहुतांश ठिकाणी 100 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली। त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पाण्याचं संकट काही प्रमाणात टळल्याचं चित्र आहे। आणि या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्या सोबत आहेत। भाग्यश्री, खरं तर 4 ते 5 दिवसांपासून पाऊस पडत नव्हता, मात्र काल रात्री पावसाने दमदार हजेरी लावली। या पावसानंतर काही ठिकाणी पाणी साचले का? कुठे सध्या मुंबईत काय चित्र पाहायला मिळतं? नक्कीच आपण बघतोय कल्याणी की पाऊस तर पडतोय। आता देखील मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इथे उभी आहे आणि पाऊस रिमझिम बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर काल मध्यरात्री म्हणजे 12 ते 3 या वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात जो पाऊस आहे तो पडलेला आहे। 100 मिलीमीटरच्या आसपास हा पाऊस झालाय। ज्यावेळेला 100 मिलीमीटरचा आसपास पाऊस पडतो त्यावेळेला तो चांगला पाऊस समजला जातो। दक्षिण मुंबईत त्या मानाने पाऊस जरी कमी असला तरी पूर्व मुंबई आणि त्याचबरोबर पश्चिम मुंबई इथे खूप चांगला पाऊस पडलेला पाहायला मिळतोय। आता आठवडाभराने हा पाऊस पडतोय, त्यामुळे खरं तर मुंबईकरांना कुठेतरी दिलासाच मिळाला असं समजलं जाईल। त्याचं कारण आपण जर बघितलं तर पाणी टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या सगळ्यामध्ये रविवार, सोमवार आणि मंगळवार असे तिन्ही दिवस येलो अलर्ट जो होता तो हवामान विभागाने जाहीर केलेला होता। मात्र या सगळ्यामध्ये रविवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत थेंबभर देखील पाऊस पडला नाही, त्यामुळे चिंता जी आहे ती थोडी वाढली होती। मात्र काल मध्यरात्री जो पाऊस पडला त्याच्यानंतर ही चिंता थोडीशी कुठेतरी कमी होताना पाहायला मिळते। आज आणि उद्या जर असाच व्यवस्थित पाऊस पडला तर उद्या होणारी जी बैठक आहे महापालिकेत पाणी टंचाई संदर्भातली, त्या आढावा बैठकीमध्ये कुठेतरी दिलासादायक चित्र दिसेल आणि जर पाऊस दुपारनंतर थांबला आणि पुन्हा पावसाने जर ओढ दिली तर मात्र पाणी टंचाईचं संकट कायम राहील असं पाहायला मिळतंय। आता जर आपण बघितलं तर सगळी धरणं जवळपास फक्त 60% पाणी जे आहे ते धरणांमध्ये मुंबईच्या उरलेलं आहे। त्यात ऊर्ध्व वैतरणा जर बघितलं तर अगदी 0% येऊन पोहोचलं आहे। त्याच्यामुळे ह्या सगळ्यावर पाऊस पडणं हा एकच उपाय सध्या पाहायला मिळतोय, जो सध्या रिमझिमताना पाहायला मिळतोय। त्यामुळे कुठेतरी आशादायक चित्र म्हणू शकतो आपण हे कल्याणी। नक्कीच भाग्यश्री, सध्या एक आशादायक चित्र आहे। त्यामुळे पुढचे काही दिवस सुद्धा अशाच पद्धतीने जोरदार पाऊस पडावा हीच मुंबईकरांची अपेक्षा आहे। आमच्यासोबत अशाच पद्धतीने जोडले राहा। पुढच्या एका बातमीवर तुमच्याकडून